मित्रांनो, तुमच्या नावावरती किती सिम कार्ड्स आहेत आणि तुम्ही त्यांचा किती वापर करता याची इत्थंभूत माहिती जर आपणास नसेल तर त्याबद्दलची माहिती घेऊन आपल्या नावावर किती सिम कार्ड्स आहेत, आपल्या नावावरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे याची माहिती मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. मी सांगण्याचा उद्देश हाच आहे, जो मूळ वापरकर्ता आहे त्याला जबाबदार धरण्यात येणार आहे अशा सायबर क्राईम्समध्ये किंवा अशा सायबर फ्रॉड्समध्ये ज्यामध्ये सिम कार्डचा वापर केलेला असणार आहे. म्हणजे सिम कार्ड जर तुमच्या नावावर असेल आणि तुम्ही इतर कोणाला ते वापरायला दिले असेल आणि अशा व्यक्तीने जर त्या सिम कार्डचा उपयोग सायबर फ्रॉड्समध्ये केला किंवा सायबर फसवणुकीमध्ये जर केला असे जर आढळून आले तर त्या सिम कार्डचा जो मूळ मालक आहे त्याला सुद्धा या गुन्ह्यामध्ये दोषी धरण्यात येणार आहे. म्हणून सिम कार्डचा वापर हा अत्यंत जबाबदारीने करण्याची वेळ आता आलेली आहे. मित्रांनो, आपले सिम कार्ड हे आपल्या पर्सनल वापरासाठी असणारी गोष्ट आहे, ज्याद्वारे आपण दूरसंचार विभागाच्या अनेक सेवांचा लाभ घेत असतो. आपल्या नावावरती जे रजिस्टर्ड सिम कार्ड्स आहेत त्याची सर्वस्वी जबाबदारी आता त्या युजर्सची अशी डिफाईन केलेली आहे. प्रत्येक दिवशी सायबर क्राईमच्या संबंधित कुठली ना कुठली बातमी आपल्या निदर्शनास येते. अनेक प्रकारच्या आयडियाज वापरून सायबर क्रिमिनल्स फसवणुकीचं काम करत असतात. यामध्ये प्रामुख्याने सिम कार्डचा वापर बहुधा त्यामध्ये केलेला असतो. एखाद्याचे बनावट कागदपत्र तयार करून त्या कागदपत्रांद्वारे सिम कार्ड घेण्यात येते आणि हे जे सिम कार्ड्स आहे हे अशा पद्धतीच्या सायबर फसवणुकीमध्ये वापरण्याचं प्रमाण हे लक्षणीयरित्या वाढत गेलेलं आहे. या संदर्भात या गोष्टींवरती आळा घालण्यासाठी अतिशय कडक शब्दांमध्ये ही गोष्ट अधोरेखित केली आहे की सायबर फ्रॉड्समध्ये काय तर एखाद्या युजरने त्याचे सिम कार्ड इतर कोणाला वापरण्यासाठी दिले असेल आणि अशा व्यक्तीने जर त्या सिम कार्डचा वापर गुन्ह्यामध्ये किंवा सायबर फसवणुकीमध्ये जर केलेला असेल, मूळ मालक जो कोणी आहे त्यालासुद्धा या गुन्ह्यांमध्ये जबाबदार धरण्यात येणार आहे. 3 वर्षाचा कारावास तसेच 50 लाखाचा दंडसुद्धा आकारण्यात येण्याची तरतूद त्यामध्ये आहे किंवा दोन्ही शिक्षा ॲट ए टाईम देण्याचे प्रावधानसुद्धा त्यामध्ये आहे. म्हणून आता आपली सिम कार्ड वापरण्याची जी जबाबदारी आहे ती अतिशय जबाबदारीने आपल्याला वापरावी लागणार आहे. अनेक व्यक्ती 2 पेक्षा अधिक सिम कार्ड्स वापरत असतात. अनेक जण तर ऑफर चांगली आहे म्हणून सिम कार्ड खरेदी करतात आणि नकळत त्यांच्याकडून ते सिम कार्ड हरवल्या जाते किंवा त्याचा वापर होत नसल्यामुळे इतर कोणाला वापरण्यासाठी ते दिले जाते. अशा केसेसमध्ये काय होते की एखादा व्यक्ती जर सायबर क्रिमिनल असेल आणि त्याने जर आपल्या नावावरती घेतलेले सिम कार्ड जर अशा गुन्ह्यांमध्ये वापरले तर यामध्ये आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून आपली सिम कार्ड ही अतिशय पर्सनल अशी वापरण्याची गोष्ट आहे. आपल्या देशामध्ये तब्बल 9 लाख सिम कार्डचा वापर सायबर फसवणुकीमध्ये करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मूळ मालकाला आपल्या सिम कार्डचा काय वापर होतो हे सुद्धा माहिती नसतं. अनेक वेळा आपले सिम कार्ड नेमकं कोण वापरतंय हेच मूळ मालकाला माहीत नसतं आणि याचा दुष्परिणाम असा झाला की सायबर क्रिमिनल्सने याचा अचूक वापर करून गुन्ह्यांमध्ये या सिम कार्डचा वापर करायला सुरुवात केली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक यामुळे वाढत आहे. त्यामुळे अतिशय कठोर अशा प्रकारचा निर्णय दूरसंचार विभागाने घेतलेला आहे. त्यानुसार आता कारवाई होणार आहे. त्यामुळे आपल्या सिम कार्डचा जो वापर आहे तो अतिशय जबाबदारीने करायला हवा. इतर कोणालाही आपले सिम कार्ड वापरण्यासाठी शक्यतो देऊ नये, जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही आणि आपल्यासोबत अशा प्रकारचा दंड आपल्याला बसणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची आहे. धन्यवाद.